खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी नदीचा गाळ काढायला अखेर परवानगी मिळाली असली तरी जगबुडी नदी मोकळा श्वास घ्यायला वेळच अपूर्ण असल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 2 दिवसांपूर्वी एक पोकलेन मशीन आणि 3 डंपरद्वारे जलसंपदा विभागामार्फत जगबुडी नदीमधील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली। स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत आणि व्यापाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ झाला। ही एका बाजूला जरी आनंदाची बातमी असली तरी दुसऱ्या बाजूला अगदी काही दिवसांवर पाऊस येऊन ठेपल्यानं गाळ काढण्याच्या कामाला वेळ अपूर्ण असल्याचं बोललं जात आहे। CRZची परवानगी तसेच इतर कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतर जगबुडी नदीचा गाळ काढायला सुरुवात झाली। खरं तर मार्च महिन्यामध्येच ही परवानगी मिळाली असती तर आतापर्यंत बऱ्यापैकी लाखो ब्रास गाळ काढण्यात यश आलं असतं। मात्र ऐन पावसाळ्याला अवघे 8 ते 10 दिवस उरले असताना गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ चर्चेचा विषय ठरलाय। 2 दिवसांपूर्वी जलसंपदा विभागाची एक पोकलेन मशीन आणि 3 डंपर त्या ठिकाणी दाखल झाले। मात्र त्यांची क्षमता पाहता आणि भरती ओहोटीची वेळ पाहता दिवसातून फक्त 2 ते 3च तास गाळ काढण्याचं काम होतं। पावसाळ्यापर्यंत अशा पद्धतीनं जर काम सुरू राहिलं तर जगबुडी नदी मोकळा श्वास कसा घेईल असा प्रश्न आता उपस्थित झालाय। जगबुडी नदीनं मोकळा श्वास घेण्यासाठी आणि बऱ्यापैकी नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी एका बाजूला काम उशिरानं सुरू झाल्याने शक्यता धूसर झाली आहे, तर दुसऱ्या बाजूला वेळ कमी असल्याने आणि भरतीचा वाया जाणारा प्रदीर्घ कालावधी यामुळे किती गाळ काढण्यात यश येईल हा प्रश्न आहे। काही नागरिकांच्या मते जगबुडी नदीतील गाळ काढण्यासाठी दिवस जरी कमी असले तरी देखील जलसंपदा विभागाकडे उपलब्ध यंत्रणा नसेल तर केवळ डिझेलचा खर्च देऊन अन्य इच्छुक ठेकेदारांमार्फत अधिक यंत्रणा त्या ठिकाणी कामाला लावून गाळ काढण्याच्या कामास सुरुवात केल्यास किमान शहरात पाणी शिरते त्या मच्छी मार्केट परिसरातील तरी काही प्रमाणात गाळ काढण्यात यश येईल अशी आशा व्यक्त केली जाते। मात्र त्यासाठी देखील कागदी घोडे नाचवून बऱ्याच परवानग्या घ्याव्या लागतील असं जलसंपदा विभागाकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे किमान यंदाच्या पावसाळ्यात तरी जगबुडी नदी गाळापासून मोकळा श्वास घेईल अशी आशा धुसरच असल्याचं बोललं जात आहे। 3 वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीनंतर चिपळूणमधील वाशिष्ठी तर महाडमधील सावित्री नदीच्या गाळ काढण्याच्या कामाला तात्काळ गती मिळाली। वाशिष्ठी नदीने तर गेल्याच वर्षी मोकळा श्वास घेतला। किमान 1.5 ते 2 मीटर खोल पात्र गेल्यानं गेल्या वर्षी चिपळूणला पुराचा तडाखा देखील बसला नाही। महाडची परिस्थिती देखील तशीच आहे। मात्र जगबुडी नदीच्या गाळ काढण्याच्या कामाला उशीर का झाला? सावित्री नदी वाशिष्ठी नदीप्रमाणे जगबुडी नदीच्या CRZचा प्रश्न का प्रलंबित राहिला असा देखील प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। गेल्या वर्षी दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांनी अर्धनग्न अवस्थेत जगबुडी नदीमध्ये आंदोलन केलं। त्यानंतर देखील गाळ काढण्याच्या कोणत्याही कामाला हालचाली झाल्या नाहीत। यावर्षी परवानगी मिळाली मात्र ती उशिरा मिळाल्यानं गाळ किती काढून पूर्ण होईल असा प्रश्न उपस्थित केला जातोय। दरवर्षी खेड शहराला पुराच्या पाण्याचा विळखा बसतो आणि व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान होते। त्यामुळे अनेक आंदोलने मोर्चे झाली। माजी आमदार संजय कदम यांचं आंदोलन असेल, खेडमधील व्यापारी संघटनेचं आंदोलन असेल, काँग्रेस आईचं आंदोलन, इतकी अनेक आंदोलने होऊन देखील शासनाने नदीच्या गाळ काढण्याच्या कामासाठी एवढी दिरंगाई का केली असा देखील प्रश्न उपस्थित झालाय। एकंदरीतच पावसाळ्याच्या तोंडावर जरी कामाला सुरुवात झाली तरी जलसंपदा विभागाने अधिकाधिक यंत्रसामुग्री वापरून वेळ पडल्यास डिझेलचा खर्च देऊन इच्छुक ठेकेदारांना गाळ काढण्याच्या कामात मदतीसाठी घेतल्यास बऱ्यापैकी गाळ आठवड्याभरात निघेल अशी अपेक्षा भोसते गावातील सामाजिक कार्यकर्ते रमजान जसनाईक यांनी व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, माझे कोकण, खेड, रत्नागिरी।